गोदावरीला पूर आलेला आहे। मागच्या काही दिवसापासून आबाळ फाटल्यासारखा पाऊस पडतोय, धोधो पाऊस पडतोय। गोदावरी नदीला पूर आलाय। काल जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि या महिलांनी जे गोदाघाटचं हिवरा गाव आहे माजलगाव तालुक्यातलं, त्यांनी गाव सोडून, घरदार सोडून या ठिकाणी राजेगाव या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे। त्यांची काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। घर सोडले मावशी, काय परिस्थिती आहे? काय सगळं आमच्या घरांना पाणी शिरले, सर काही झाले, रोड नको, काहीच राहिलं नाही सर। घरात गेले आमचे ढोर जनावर, आम्ही तिकडे सोडून आलो। आमच्या शेळ्या रोड नको, रोड नको, काय परिस्थिती ते सांगा। रोड नको, सरकारकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला पुनर्वसन झालं पाहिजे। आम्हाला दरवेळेस पण करावं लागत आहे, कधी पण असंच आहे आम्हाला। याच्या अगोदर कधी गाव सोडायची वेळ आली? 2006 तेव्हा थोडं पाणी आलं होतं, त्यामुळे आलंय आम्हाला पाणी। असं आम्हाला लय धोक्यात आहे, कधी पण आलं आम्हाला पाण्याचं। काय परिस्थिती? घरदार सोडलंय, सगळं संसार सोडून तुम्ही इथं आलाय? सर घर आहे ना, कमराईत काय डोक्यात काय पाणी आहे। आम्ही हाय असंच घर सोडून आलेलो, ढोर जनावर सोडून आलेलो होतं। आमच्या लय परिस्थिती बेकार आहे। आमचं सरकारकडे काय मागणी? पुनर्वसन झालंच पाहिजे सर आम्हाला। या महिलांकडून जवळपास महिन्यापासून काम नाही, सगळ्या मजूर महिला आहेत। अनेक महिलांना शेती सुद्धा नाही आणि पुनर्वसन झालं पाहिजे अशी या महिलांची मागणी आहे।